येवला तालुक्यातील मुखेड येथे असलेल्या ओम दीनानाथ गुरुकुलच्या व्यवस्थापनाच्या कथित निष्काळजीपणामुळे 13 वर्षीय सार्थक संजय बोरगुडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 21 डिसेंबर 2025 ला ही घटना घडली आहे। या प्रकरणी गुरुकुलचे व्यवस्थापक श्रीराम भीमराव पांगरे यांच्या विरोधात येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी समाधान विठ्ठल बोरगुडे वय 35 यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा पुतण्या सार्थक बोरगुडे हा वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी 25 जून 2025 पासून ओम दीनानाथ गुरुकुल मुखेड या ठिकाणी दाखल होता। रविवारी 21 डिसेंबर रोजी फिर्यादी व कुटुंबीय सार्थकला भेटण्यासाठी गुरुकुलमध्ये गेले असता तो त्या ठिकाणी आढळून आला नाही। याबाबत व्यवस्थापकांकडे विचारणा केली असता तो गावात गेला असेल असं उत्तर देण्यात आलं। त्यानंतर कुटुंबियांनी परिसरात शोध घेतला। यावेळी गुरुकुल पासून सुमारे 500 मीटर अंतरावर गोई नदीच्या काठावरील विहिरीजवळ संशयास्पद स्थिती आढळून आली। स्थानिकांच्या मदतीने विहिरीत शोध घेतल्यानंतर सायंकाळी 5:45 वाजेच्या दरम्यान सार्थकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्याला तातडीने येवला येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। गुरुकुल परिसरात कोणतीही संरक्षण भिंत नव्हती, सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नव्हता, तसेच विद्यार्थ्यांच्या देखरेखीबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली नव्हती। संस्थेच्या या कथित हलगर्जीपणामुळेच सार्थकचा जीव गेला असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गुरुकुल व आश्रमशाळांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पुढील तपास येवला पोलीस करतायत। माझं नाव समाधान, माझा पुतण्या मुखेड येथे ओम गुरुदेव गुरुकुलमध्ये शिकत होता। त्यांनी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा संशयास्पद मृत्यू आहे, त्याला जबाबदार गुरुकुल व्यवस्थापन समिती आहे। गुरुकुलच्या हलगर्जीपणामुळेच आज माझ्या पुतण्याचा मृत्यू झालेला आहे। याची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। रविवारी आम्ही, माझे काका, मी आणि माझी लहानी बहीण माझ्या भावाला भेटण्यासाठी ओम दीनानाथ गुरुकुल येथे मुखेड येथे भेटायला गेलो। तर तिथे मुलं जेवत होते, तर आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलं का बुवा आमचा भाऊ कुठं आहे, तर ते बोलले असेल इथं कुठंतरी बघा गावात वगैरे। मग आम्ही गेलो गावात वगैरे, सगळीकडे बघितलं तर आम्हाला भेटला नाही। मग आम्ही नातेवाईकांना कॉल केला आजूबाजूच्या का बुवा तुमच्याकडे आलाय का, ते बोलले नाही आमच्याकडे नाही आलाय। मग त्यानंतर आम्ही परत आश्रमात आलो, तर तिथले 2 मुलं आम्हाला बोलले का त्यांनी जी चप्पल घातलेली होती ती एका विहिरीजवळ सापडली। मग वगैरे गावातले मुलं सगळे म्हणजे महाराज वगैरे गेले होते। मग आम्ही गेलो 3 जण तिथं। मग बघितलं तर आम्ही बोललो ही चप्पल आमच्या भाऊची नाही। तर मग ते बोलले, त्यांची अशी ठाम हे होती का ही चप्पल घालून गेला होता आणि तिथं आहे बुवा। मग आम्ही बघितलं तर मग तिथं ते पोहणारे आले, त्यांनी बघितलं, मग त्यांना काही सापडलं नाही। मग त्यांनी गळ टाकला किंवा त्यांना काही जी क्रिया तो लागला त्याला, मग ते बॉडीवरती काढली। त्यानंतर मग आम्ही बॉडी माझ्याच भावाची होती ही आम्हाला कळालं। त्यानंतर ही गोष्ट कोणत्याही कुटुंबावरती येऊ नये किंवा जो प्रसंग आज आमच्या कुटुंबावरती तर दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावरती येऊ नये, ही काळजी त्या महाराजांनी घ्यायला पाहिजे। हलगर्जीपणामुळे आज आमचा भाऊ आमच्यात नाही आहे, त्यामुळे त्या संस्थेवर किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांवर किंवा तिथल्या कर्मचाऱ्यावरती योग्य कारवाई झाली पाहिजे। ही परिस्थिती परत कोणत्याही कुटुंबावरती आली नाही पाहिजे। आज आम्ही 4 ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, येवला।